नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी सकाळी रानात चाललो आहे. सध्या जुलै महिना सुरू झाला आहे, म्हणजे आपल्या रानामध्ये रोवणं रुजतात आणि ते शोधायला आम्ही चाललो आहे. भेटली तर आणायची अशा उद्देशाने चाललो आहे. पिशवी आणि स्क्रूड्रायव्हर आहे काढायला. बघूया भेटतात काय, जाऊया रानामध्ये. माझ्यासोबत आरोही पण आहे, चला जाऊया. तर मित्रांनो, आम्ही आलो इकडे आणि रोवणं आलेत बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं बघा. आत्ताची आता जी तुम्हाला बघायला मिळतात एकदम परफेक्ट त्यांची ही आहे काढण्याची, म्हणजे एकदम उघडलेली पण नाही आहेत आणि पूर्ण कळे पण नाही आहेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला मी जवळून दाखवते बघा. मंडळी, यामध्ये काही कळ्या पण आहेत आणि काही थोडे मोठे पण झालेले आहेत. तर चला काढूया. अजिबात जास्त लांब नाही.
अशा पद्धतीने अख्खी रोणं मी काढली आहेत. तर मित्रांनो, आपल्याला रोणं भरपूर भेटली आहेत. तेव्हा या ठिकाणी एवढी मिळाली. घरात गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो घामेलमध्ये वरतून कसं लावे खरामध्ये आणि बघूया किती मिळाले. तर मित्रांनो, हे बघा, इथे आपल्याला रोज मिळाली, ती मी आणले घरी आणि ओतले आहेत घमेल्यामध्ये. दाखवा जरा. अशी अख्खी आहेत बघा, छान अशी सगळी अख्खीच काढलेली आहेत. कुठे कुठे तुटलेली असतील, आम्ही अख्खीच काढायचा प्रयत्न केला बघा आमच्या लांब खाली. बघा, पूर्ण अख्खं काढायचा प्रयत्न केला. एवढ्या ती सगळी अख्खीच आहेत. ओके, तर तुम्हाला कशी वाटली रोहणं मला नक्कीच सांगा. आता आपण त्यांना धुया पुढे आणि मग धुतल्यानंतर परत तुम्हाला मी दाखवतो. इकडे बघा, आरोहीने मस्तपैकी ती रोहणं आहेत ती धुतली आहेत छान अशी आणि एका टबमध्ये थोडी वाळायला ठेवली आहेत, म्हणजे ती खराब होणार नाहीत, कारण भाजी संध्याकाळी करायची आहे. तर इथे तुम्हाला बघायला मिळेल एकदम व्यवस्थित मस्तपैकी सुकलेत ती. आणि दाखवतो तुम्हाला एक एक जी रोवण आहे ना ते केवढं लांब आहे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, आता हे सकाळी थोडी बऱ्यापैकी कळे होते आणि आता ते थोडे उघडलेत, म्हणजे एवढे पण नाही उघडलेत, आपण खाऊ शकतो वगैरे अशा पद्धतीचे आहेत ते. एकदम पण उघडल्यानंतर खात नाही, तुम्हाला माहिती आहे. तर केवढी लांब आहेत बघा, जेवढे आहेत ते सगळे लांब काढण्याचाच प्रयत्न आम्ही केलेला आहे. तुम्हाला मी दाखवतो केवढं लांब आहे ते. माझ्या हातावरती ठेवल्यानंतर तुम्हाला समजेल किती लांब आहे बघा. मित्रांनो, ही जी जाते छोटी आहे, म्हणजे छोटी असतात रोणं, आणि याच्यावर दुसरी पण असतात मोठी, ती पण कधी मिळाली तर तुम्हाला मी नक्की दाखवतो. आता आम्ही कापतो त्यांना, कापून मस्तपैकी त्याच्यात भाजी करणार आहे आई. तर कापायचं काम चाललं आहे, व्यवस्थित धुवून वगैरे मस्तपैकी कापून घेतलेत आणि मग छान अशी त्याची भाजी होईल. आणि ती पण भाजी करताना तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर आता भाजी शिजायला टाकते, कांदा टाकून. त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपले रेग्युलर मसाले आहेत ना, साधेवाले, म्हणजे स्पेशल काहीच नाही, तिखट मसाला, हळद, गरम मसाला आणि मीठ, यावरतीच आपली रोणाची भाजी आहे ती होते. आणि त्याला एवढी टेस्ट असते ना की विचारू नका. अशी टेस्ट कशालाच नसते. एवढी भारी टेस्ट या रोणाच्या भाजीला, सांबाराला, तुम्ही जे काय म्हणाल ते त्याला असते. तर थोडंफार आपण जे जसं नॉर्मली जेवण म्हणजे भाजी करतो त्याप्रमाणेच मसाले वगैरे टाकून ती रोणं जी कापली आहेत ती साध्या पद्धतीत टाकायची आणि परतून घ्यायची. रोणाची भाजी पटकन होते 1-10 मिनटामध्ये, कारण ते शिजायला खूप हलकं असतं मित्रांनो. 1-10 मिनटातच ते तुमचं भाजी आहे ती होऊन जाईल. मित्रांनो, आताचा व्हिडिओ रोणं काढायचा, भाजी करायचा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.